निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो ताई, श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ ताई, बोला ना. ताई, मला छोटासा अनुभव शेअर करायचा होता. माझं संध्याकाळी जमत नाही, आता केलं चालेल का? नाही, आज रविवार आहे ना ताई, आज दिवसभर घेईल, मग संध्याकाळी नाही घेणार. हो का, चालेल का आता केलं तर? हो हो, सांगा सांगा. कुठून तुमचा बोलताय आवाज तुम्ही? गोड आहे का? कुठून बोलताय ताई? ताई, मी जालन्याहून बोलते. जालनाहून? अच्छा अच्छा, हा हा. तुमचा आवाज खूप छान आहे म्हटलं ताई. अरे बापरे. नाही ताई, हे सगळं काय स्वामींचा, तुमचा पण छान आहे. हं. ताई, मागच्या रविवारची गोष्ट आहे. हा मी आहे ना, असंच म्हणजे देवपूजा वगैरे केली हा आणि माझ्याकडे ना रोज म्हणजे फुलं असतातच. 2 दिवस आड मिस्टर आणून देतात. हा 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 त्या दिवशी रविवारी माझ्याकडे फुलं नव्हती. हा मग हा. आमच्या बाजूलाच त्या काकांच्या घरी स्वस्तिकचं फुल असते ना, पांढरं, हो 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 हो. ते झाड आहे. तर मी काय केलं, ते फुलं आणले हम्म. आणि पूजा 9:30 पर्यंत पूजा झाली माझी. सर्व फुलं वगैरे वाहिले देवांना. हा हा तर ते आले, मग त्यांना नाश्ता वगैरे दिला. म्हटलं आता तुमच्या हाताने घ्यायला लागलं तर मला आरती वगैरे करायची म्हटलं. हा 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 मी पहिले 2-2 फुलं वाहले आणि जास्त उरल्यामुळे काय केलं, असे वरतून टाकले, म्हणजे छान वाटतात म्हटलं ते गुच्छ वगैरे. हा 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 हा. आणि 4च फुलं उरले बघा. तर मी काय अच्छा. केलं, माझ्या समोर रांगोळ काढलेली होती ना, हा हा. तिथं ते 4 फुलं मी ठेवले. हम्म. आणि मग ते नाश्ता करायला आली मी, माझी आरती वगैरे नाही, माझी आई आली, आई आलेली माझ्याकडं. तर हा आई म्हटली मला मंदिरात जायचं, महादेवाला पाणी घालायला, तर फुलं असले तर दे. हा तर मी म्हटलं आई माझ्याकडे फुलं नाहीत म्हटलं, पण म्हटलं जाऊ दे, 4 आहे तू घेऊन जा म्हणलं. हा हा हा. मग मी आईला ते 4 फुलं दिले आणि आई मंदिरात गेली. मग अच्छा. ते आले, यांना नाश्ता दिला मी आणि हम्म. आरती करायला बसले. हा माझ्याकडे एकही फुल नव्हतं ताई. तर माझ्या मनात खंत निर्माण झाली. म्हटलं मी हम्म. आईला एक फुल दिलं असतं तर बरं झालं असतं म्हटलं. हा हा बाळकृष्णाची मूर्ती आहे माझ्याकडे मोठी, हा त्यांच्या मागे एक फुल होतं ना, हा तर मग मी ते फुल घेतलं. म्हटलं हेच वाहू आपण पुष्पांजली झाल्यानंतर. हा तर हा. ते फुल माझ्या हातातून खाली पडलं. तर म्हटलं आता खाली पडलेलं फुल वाहता येणार नाही. बरोबर. तर मी ते साईडला ठेवलं आणि आरती केली. मंत्र पुष्पांजली मी रोजच म्हणते ना, ते म्हटलं. हा आणि गणपतीची सेवा चालू केली मी, ती मंगलमूर्ती विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा, ती सेवा म्हणजे माळ जपणं. तर हा. ती माळ जपली आणि त्याच्यानंतर श्रीसुक्त म्हटलं. परत आता चैत्र नवरात्र चालू आहे ना, बरोबर. देवीची पण माळ जपली. अर्धी हा अर्धी झाली ताई. आणि हे गेले माझे मिस्टर नाश्ता करून हा आणि आई आली मंदिरातून. तर मला एकदम फुलं दिसले समोर. आणि किती हा. 3 किती किती? हॅलो, ना. हॅलो, तुमचा आवाज ब्रेक होतोय ताई. मी देवासमोर बसून बोलते ताई, स्वामींच्या फोटो समोर किचन मध्ये. अरे वा. हा हा हा. तर 4 फुलं होते ना, मी आईला 4ही पण दिले होते ना. हो तर माझ्या मनात आलं होतं की मी आईला एक दिलं असतं तर बरं झालं असतं म्हटलं. हो ना हो ना. माझी सेवा होत आल्याच्या नंतर अक्षरशः देवीची माळ जपली ना मी, ओम हा ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय हा. आणि तिथं मला समोर माझ्या 3 फुलं दिसले. कसे आणि काय आले ते? मी मंदिरातून आईला खुलवलं फुलाकडे हात करून, ताईच्या लक्षात नाही आलं ते. मग अच्छा. मी माळ पूर्ण जपली माझी हा आणि नंतर आईला परत दिला. म्हटलं आई तू फुलं ठेवले. ती म्हणे अगं मी घरातच कुठं आले, मी समोरच्या हॉलमध्ये गेल्यावर तुम्हाला फुलं आणून दिले, मी तशीच मंदिरात गेले म्हणे. अरे मग बापरे. एवढं भरून आलं ताई, मला रडायला. मी म्हटलं महाराजांनी किती मोठा संकेत दिला मला हो, खरंच. आणि खूप मोठा आशीर्वाद भेटला ताई. हॅलो, हा बोला ते. हा ताई, येतो का आता? हा, आता येत आहे. हा, तर ताई तिथे 3 फुलं आली. मी मनात म्हटलं होतं ना, एक दिला असतं तर बरं झालं असतं आईला. हो ना. हो. तर मग एक नव्हतं ताई, 3 आले. आणि दुसऱ्या दिवशी लगेचच काय झालं, हा रविवारी झाला असं, मागच्या रविवारी. हा आणि सोमवारी संध्याकाळी माझ्या मुलीनं पुण्याच्या मच्छीचं कोडिंग झालेले B.Pharmacy मध्ये. अरे बापरे. हा सोमवारी लगेच तिला मुंबईचं जॉईनिंग लेटर एप्रिल ते जूनच्या दरम्यान येणार होतं. अच्छा. हा हा. पण तिला सोमवारीच रात्री 9:30 जॉईनिंग लेटर आलं. अरे आणि वा. तिला जॉईन होण्याची तारीख गुरुवारी दिली. ओ, 5 बघा तारखेला. किती छान. हो, आणि ती जॉईन पण झाली ताई.
नाही खरंच स्वामींची सेवा मुंबईला केलेली काय वाया जात नाही. मुंबईला कुठे आहे? ताई मला तेवढं नाही सांगता येत, ते तुम्हाला बोलणार आहे त्या दिवशी आणि call ती करून. पण कोडिंग आहे सध्या- ना, तर तिला काय विचारूच नका. पटापट हो तिचे ना. पुढचे पायऱ्या चढत जाईल ते, कारण हो ताई, कोडिंगला तुमचा खूप आशीर्वाद डिमांड असू आहे. द्या, महाराजांचा आशीर्वाद. हो तुम्ही खूप. बोललं ते खरंच होणार ताई. होणार होणार, तिची फार प्रगती फास्ट होईल, कारण हा. कोडिंगचे लोक फार कमी मिळतात आणि कोडिंग वाल्यांना खूप डिमांड आहे ना आता. आणि तिनं काय केलं, गव्हर्नमेंटची एक्झाम दिलेली कोडिंगची, हा हा. पण अजून त्याचा रिझल्ट नाही लागला. अच्छा अच्छा. हा हा. त्याच्यामुळे लागेल लागेल, ते पण छान होईल सगळं. केलं आणि लागून गेला जॉब. आणि नेमकं गुरुवारीच जॉईनिंग लेटर, आणि जून पर्यंत येणार नव्हतं काही ते. हा बघा किती आणि छान. मुलाचं आता इंजिनिअरिंग झालं, पुण्याला येतो सध्या पिंपरी चिंचवडच्या कॉलेजला. अरे वा. आता त्याचं हे चालू आहे, एक्झाम म्हणजे इंटरव्ह्यू चालू आहे त्याचे, अजून काही झालं नाही त्याचं कुठं. होईल होईल, त्याचा पण छानच त्याचं होईल आहे बघा. आता या महिन्यात, कारण ते कसं प्लेसमेंट जून पर्यंतच राहतात ना. हो 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 हो. आता माऊलीला तेवढीच विनंती की एकदा भैयाचं लागून गेलं प्लेसमेंट. होईल, होणारच ताई, खूप छान होईल बघा. आणि मला खूप लवकर अनुभव शेअर करायचा. हा, येणारच. तुम्ही आता शेअर केलाय ना, पुढचा अनुभव अजून तुम्ही लवकर शेअर कराल ताई. छोटे मोठे अनुभव खूप आले ताई, कारण मागच्या वर्षी माझे पारायण खूप चालू होते ना कंटिन्यू. स्वामी चरित्र, परत दुर्गा सप्तशतीचे आणि नवनाथ पारायण 36 दिले होते मला, 18 झाले. पण थोडंसं प्रॉब्लेमच असा झाला की माझ्याच्यानं ती पूर्ण झाली नाही सेवा. आणि जप वगैरे तसं माझी आता नित्य सेवा पण चालूच आहे घरी रोजची. अरे वा. महाराजांना एवढी विनंती की माझ्याकडनं जास्तीत जास्त सेवा घडू द्या. होईल होईल ताई, खूप छान. मी शेअर करते ताई. हो चालेल ताई. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.